गुड मॉर्निंग. राईज अँड शाईन. आज लवकर उठलायस? कमाल. हे घे तुझी फेवरेट कॉफी. पॅनकेक सुद्धा करायला सांगितलेत. लहानपणी हट्ट करायचास ना पॅनकेक्स हवेत म्हणून. म्हटलं आज जरा लाड करावे तुझे. हे घे कॉफी पिऊन घे, गोळ्या खाऊन घे. तुझं आवरलं की मला आवाज दे. आज तुला माझ्या बरोबर ऑफिसमध्ये यायचंय. मला नाही यायचं. का? काय झालंय? त्रास होतोय का अजून? बघू. एक तर बाईक चालवताना तुझं लक्ष नव्हतं. वेड्यासारखी बाईक चालवत होतास आणि आता तोंड पाडून बसलायस. अरे काय झालंय काय एवढं? कशामुळे एवढा मूड ऑफ आहे तुझा? दादा तुला नाही कळणार. यू वोंट अंडरस्टँड. रिअली? काय रे असं काय आहे जे मी समजू शकत नाही? आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मीच समजून घेतल्या आहेत, माहितीये ना? पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये मी येत होतो भाऊ असून. तुझं कॉलेजचं ऍडमिशन घ्यायला मी आलोय. तुझे सगळे हट्ट पुरवले. तू म्हणशील तेव्हा म्हणशील ती गोष्ट दिली आहे आणि तरी सुद्धा म्हणतोयस मी समजू शकत नाही. बरं ठीक आहे, मी नाही समजू शकत. अरे पण मला समजावून सांग ना मग. आणि सांगता येत नसेल तर चल माझ्या बरोबर डॉक्टरकडे. डॉक्टरकडे? तुला काय वाटतं मला डिप्रेशन आले? उगाच मोठे मोठे शब्द वापरू नकोस. त्यापेक्षा जे झालंय ते सांग. बोल काय झालंय? हे बघ काहीतरी बिनसलंय एवढं नक्की. मित्रांमध्ये भांडणं झालेत का? पैशांचा काही प्रॉब्लेम? अरे बोल ना गौतम. तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आहे मला? तू हा असा गप्पा बसतो तिकडे आईला टेन्शन येतं. अरे तिचा विचार कर जरा. अरे माझ्या डोक्यात सुरू राहतं दिवसभर की काय झालं असेल गौतमला, कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम. अरे काळजी वाटते तुझी. दादा तुला बोललो ना नाही समजणार. अरे सांगून तर बघ. अरे काय सांगू मी तुला? माझ्याकडे नाही आहे तुला द्यायला उत्तर. माझे उत्तर मला स्वतःला शोधायचे. आय नीड टाइम दादा प्लीज. ठीक आहे. टेक युअर टाइम. शरू आता काय विसरलीस? जरा राण्यांकडे डबा नेऊन दे ना. मम्मी अगं अनुला सांग ना, मला उशीर होईल. पण तुझ्या रस्त्यातच आहे ना. आधी का नाही बोललीस? चुकलं माझं. बरं ठीक आहे. ते कलानिधीचे राणे आहेत ना, त्यांच्याकडे काहीतरी इमर्जन्सी आहे, त्यांना नेऊन दे. ठीक आहे. सरळ ठेव. मम्मी हा नेहमी डबे कोण पोहोचवतं? तूच. मग मला माहितीये ना. नीट जा. हो येते मी. हा बाय. काय रे उठला का? हो बसलाय. बरं आहे ना? काहीतरी सुरू आहे डोक्यात. काय सुरू आहे काही कळत नाही पण. आय नो. मी विचारलं आता. हा मग काय नाही आजकालची मुलं. काय सुरू असतं का? भीती वाटते, काळजी वाटत राहते. एवढं काही सिरियस असेल असं वाटत नाहीये. नाही म्हणजे अजून काही सांगितलं नाहीये त्यांनी, पण सांगेल. मी बोलू? नाही नको. आपण सगळे बोललो तर अजून वैतागेल आणि शेलमध्ये जाईल. पण तरी काहीतरी बोलला असेल ना रे. मूड नाहीये त्याचा बोलायचा. वा. डोंट वरी, मी बोलतो नंतर. नाही बोलच. मला सांगणार नाही एक वेळ, पण तुझ्याशी बोलेल. तू काय बाबा त्याचा गायडिंग गार्डियन आहेस. थोडं डोकं शांत होते त्याचं, मग बोलतो. हो बाबा. तर तू ब्रेकफास्ट केलास? खाऊन घे. ये गोळ्या खायच्या असते. त्याला दादा काय सांगू मी तुला? मला कळतच नाही या सवरीच्या मनात काय आहे. ती माझी अशी का वागते? हे जे पेन आहे मला कळत नाही. Why am I feeling so heavy?
अरे मी कसं समजवणार तुला? अरे तुम्ही परत आला परत तर रोज येणार. म्हणजे अहो काका, मी हे ऑफिस जॉईन केलंय. काय झालं, असे का बघताय? मी काय म्हणते, तुम्ही माझी रोजची एंट्री ना आजच करून टाका. शर्वरी परब, मुक्काम पोस्ट परळ, टाका टाक. बाय. करा एंट्री. एवढी साफसफाई तर कधीच नाही केली रे आणि. ए सचिन, एवढी एनर्जी? आता ही एनर्जी सरांनी येऊन शोषून घ्यायच्या आधी जा आणि पटकन त्यांनी सांगितलेलं नोटीस लाव, नाही तर ते आले तर तुझी विकेट पडेल. हा आईच्या गावात काय स्पीड आहे भाऊ याचा. हा, उसेन बोल्टला पण लाज वाटेल रे. ए बाबा, सर पण एवढे ऍटिट्यूड देत नाहीत. तू काय कंपनीचा सीईओ आहे? अबे बघ, जा ना. हा जातो. काय एक एक भरलेत ना. आली आली आली. ए सान्या, इथे दे, बुके दे. मॅक, सर राय. काय काय बुके कशासाठी? काय सुरू आहे मॅक? टीम मोटिवेशन. येस, टीम मोटिवेशन आहे सर. का? लोकांमध्ये उत्साह यायला हवा ना काम करण्यासाठी सर. काल रविवार होता, आज सोमवार आहे, तर लोकांमध्ये उत्साह यायला थोडा वेळ लागतो. तर मग त्यांनी जोर लावून काम केलं पाहिजे, आपलं काम पटापट झालं पाहिजे. म्हणून मग उत्साह येण्यासाठी तुमचं स्वागत करून तुम्हाला बुके देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे केलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सगळं मराठीत बोललो सर. कोणाकोणाला हवंय मोटिवेशन? नाही, मला सांगा, मी सगळ्यांना लेटर पाठवतो. जॉब गेला की बरोबर कामाचं मोटिवेशन मिळेल. स्वतःचे लाड करणं बंद करा आणि कामाकडे लक्ष द्या. तू केबिन मध्ये ये. यांच्याशी बोलून येतो सर. आज नाही यायची बहुतेक. बघणे, माझे फुल पण काट्याला दिले ने. शे, मूडच गेला सगळा.